नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय म्हणजे खरं सांगायचं म्हणजे सध्या 7 दिवस सुरू असलेली अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेचा 8वा भाग. आज एका वेगळ्या पैलूचा थोडा इथे विचार करण्याचा माझा विचार आहे. या अर्थसंकल्पाकडे पाहत असताना लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की एकंदरीतच अपारंपरिक मार्गाकडे या सरकारचं लक्ष जास्त प्रमाणावरती वेधलं जातं का, हा विचार केला पाहिजे. कालच्याच भागामध्ये मी म्हटलं तसं की केंद्र सरकारच्या बरोबरीनं राज्य सरकारच्या सहकार्यानं किंवा सल्ल्यानं काही वेगवेगळ्या योजना अंमलात आणण्याचं गणित या मोदी अर्थकारणाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ती मोदींचं जेवढं वैशिष्ट्य आहे तेवढीच ती काळाची गरज आहे, हे नितांत सत्य आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं काही विशिष्ट रचना होत आहेत त्यावेळेला सरकारी कंपन्या आणि त्यासाठी उभा केलेला पैसा याचं गणित वाढतंय. कालच्याच भागामध्ये आपण म्युनिसिपल बॉन्ड या विषयाचा विचार केलाय. आपल्या असं लक्षात येईल की एकंदरीतच अर्थसंकल्प 2026चं वैशिष्ट्य हे इक्विटी मार्केट इतकं जरी नसलं तरी इक्विटी मार्केटच्या बरोबरीनं काही महत्वाच्या अंगभूत पायाभूत सुविधांमध्ये कर्जरोख्यांच्या माध्यमातून पैसे उभे करण्याकडे आहे, हे गणित नक्की. त्याची 2 कारणं असू शकतात आणि हा मुद्दा कुठेतरी अधोरेखित करायचा म्हणून बाजार गप्पांचा आजचा भाग. आपल्या असं लक्षात येईल की मुळातच आपण जेव्हा गुंतवणूक करत असतो एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, त्यावेळेला ते योग्य आहे का अयोग्य आहे हा मुद्दा गैरलागू आहे, पण तो असतो ही गोष्ट खरी. की अनेकदा मी गमतीने म्हणतो तसं गुंतवणूक करत असताना एकाच वेळेला आपल्याला भांडवल बाजारी पद्धतीचे रिटर्न्स किंवा उत्पन्न हवं असतं आणि त्याच वेळेला मात्र आपल्याला सोशलिस्ट पद्धतीची सिक्युरिटी किंवा सुरक्षितता हवी असते. हे म्हणजे पी हळद हो गोरी असं तरी आहे, किंवा कमी दूध कमी गवत खाणारी, लाथ न मारणारी आणि तरीही जास्त दूध देणारी अशी गाय बाळगण्यासारखा आहे. अशा गोष्टी कथेमध्ये असतात, वास्तवात नसतात, गुंतवणूक क्षेत्रात तर बिलकुल नसतात. त्यातल्या त्यात याची कुठेतरी गणित सुधारणं, अशा पद्धतीचा विचार म्हणजे सरकारी कंपन्यांचा कारभार सुधारणं असतं का, याचा विचार करावा लागेल. याचं कारण असं की बहुतांश वेळेला अशी गुंतवणूक दीर्घकाळाने आणि दीर्घकाळासाठी, दोन्ही मोठे शब्द आणि महत्वाचे शब्द आहेत. दीर्घकालानी म्हणजे लॉंग जस्टेशन पिरियड आणि दीर्घकाळासाठी म्हणजे फॉर लॉंग टर्म, अशी साधनं किंवा असे रिटर्न्स हे पायाभूत सुविधा देत असतात. पण पायाभूत सुविधांचं क्षेत्र हे भांडवल प्रधान असतं, त्याच वेळेला ते तंत्रप्रधान असतं. भांडवल प्रधान आणि तंत्रप्रधान असतानाच्याच दिवसामध्ये ते कौशल्य प्रधानही असतं. साहजिकच या ना त्या स्वरूपामध्ये, या ना त्या टप्प्यावर कारण बदललं तरी परिणाम बदलत नाही, असं ते खर्च प्रधान आणि खर्चाधिष्ठित असतं. आणि त्यामुळे अनेकदा अशा एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये, ज्याला आपण निश इंडस्ट्री असं म्हणतो, अशामध्ये खाजगी उद्योग फार मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करत नाहीत. काही अपवाद जरूर असतात. टाटा समूहासारखा असेल, अलीकडच्या काळामध्ये अदानी आणि अंबानींसारखा समूह असेल, हे अशा पद्धतीची रिस्क घेतात. पण त्याही वेळेला त्यांना त्या त्या पद्धतीचे स्वतःची भांडवल पूर्तता करण्यासाठी गणित हवी असतात. मग तेल सारखं क्षेत्र असेल, ऊर्जेसारखं क्षेत्र असेल, बंदर किंवा विमानतळांसारखं क्षेत्र असेल, रस्ते बांधणीसारखं क्षेत्र असेल, याच्यामध्ये ही गणित लक्षात येतात. मग एक उदाहरण द्यायचं झालं तर काही वेळेला सरकार जनतेकडनं पैसे गोळा करण्याच्या ऐवजी त्या त्या वेळच्या त्या त्या सुविधांचं शुल्क त्या त्या निर्मात्याला आकारायची संधी देतं का? याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत वेगानं निर्माण झालेली रस्ते निर्मिती. त्या त्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्याच्यावरती टोल आकारून त्या टोल गोळा करण्याची जबाबदारी ही संबंधित बांधकाम व्यावसायिकाला द्यायची. आणि मग ज्याला आपण बूट असं म्हणतो, बिल्ड ओन ऑपरेट अँड ट्रान्सफर, अशा पद्धतीची रचना करणं हाही गुंतवणुकीचा एक मार्ग असतो. पण यात खरं सांगायचं म्हणजे तुमच्या माझ्यासारखी व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं सहभागी होत असते. दिसायला तो संपूर्ण खर्च ती कंपनी करते, पण त्याची भांडवल उभारणी अनेकदा
ते कर्जरोख्यांच्या माध्यमातनं, फिक्स्ड डिपॉझिटच्या माध्यमातनं निदान काही प्रमाणात तरी करत असते. आता याचं एका वेगळ्या पद्धतीचं संस्थात्मकीकरण आपण ऊर्जा क्षेत्रामध्ये पाहतोय, हे गणित लक्षात घेऊ. ज्यांनी माझी याआधीची अनेकदा गुंतवणूक क्षेत्र विषयक प्रशिक्षण कार्यक्रम अटेंड केले आहेत, त्यांना कल्पना आहे की तिथे मी हे उदाहरण नेहमी देतो. NTPC ग्रीननं ज्या पद्धतीनं आपल्या देशातल्या काही राज्यांमध्ये गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये रचना निर्माण केल्या किंवा पॉवर प्रकल्प किंवा ऊर्जा प्रकल्प निर्माण केले, हे त्याचं गणित आहे. कारण जपान सारखी अर्थव्यवस्था, न्यूझीलंड सारखी अर्थव्यवस्था, ऑस्ट्रेलिया सारखी अर्थव्यवस्था हे इतर देशांमध्ये गुंतवणूक करत नाहीत, अशातला भाग नाही. पण होता होईतो अशासारखे 3-4 देश हे विदेशामध्ये जेव्हा गुंतवणूक करतात, तेव्हा विदेशी बाजाराच्या भांडवल बाजारात, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा सुद्धा त्याच्या कर्जरोखे बाजारामध्ये गुंतवणूक जास्त करतात. आणि त्यामुळे अशा गोष्टीचा विचार करत असताना जर अशा क्षेत्रातल्या कंपन्यांच्या इक्विटी स्टेक घेण्यापेक्षा त्यांच्या बॉन्डमध्ये त्यांना गुंतवणूक करणं हे सहज शक्य असतं. आणि खरं सांगायचं म्हणजे अशा लॉंग जस्टेशन पिरियड असलेल्या कंपन्यांना अनेकदा हे भांडवल म्हणून स्वीकारण्यापेक्षा कर्ज रोखे म्हणून स्वीकारणं जास्त सोयीचं जातं. कारण अशा पद्धतीच्या कंपन्यांमध्ये अनेकदा सुरुवातीला भांडवल प्रधानता असते आणि नंतर महसूल प्रधानता असते. त्यामुळे सदा सर्व काळ तिन्ही त्रिकाळ इक्विटी कॅपिटल म्हणून मोठा बोजा आपल्या डोक्यावरती स्वीकारण्यापेक्षा सुद्धा जेवढं कमीत कमी आवश्यक आहे तेवढं तर भाग भांडवल उभारायचंच, ते नाकारायचं नाही. पण नंतरच्या प्रकल्पांसाठी भाग भांडवलाच्या बरोबरीनं कर्ज रोखे काही विशिष्ट मुदतीचे असे केलं जास्त सोयीचं जातं. गुंतवणूकदारही याची गणितं अशी करतात की एकदा इक्विटी म्हणून घेतलं की त्या संबंधित गुंतवणूकदाराला एकतर बाजारामध्ये आपले शेअर विकणं लॉक इन पिरियड संपल्यानंतर किंवा त्या कंपनीनं बायबॅक ऑफ शेअर्सची स्कीम सुरू करणं एवढ्या पाठी थांबावं लागतं. परंतु अशा पद्धतीचा लॉक इन पिरियड मधला शेअर पटकन विकता येत नाही, पहिली गोष्ट. आणि कंपनी केव्हा बायबॅक देईल हे कंपनीच्या हातात राहतं, गुंतवणूकदाराच्या हातात राहत नाही. अर्थात ज्या प्रमाणामध्ये असे संस्थात्मक गुंतवणूकदार त्यांच्यामध्ये गुंतवणूक करत असतात, त्यांना तुमच्या माझ्यासारख्या लहान वैयक्तिक गुंतवणूकदारांपेक्षा जास्त महत्व किंवा से जरूर असतो, पण शेवटी ते कंपनीच्या मर्जीवर अवलंबून राहतं. दुसरी गोष्ट अशी होते की भागभांडवलावरती लाभांश म्हणजे डिव्हिडंड द्यायचा की नाही हे त्या कंपनीच्या हातात आहे. आणि कंपनीला नफा झाला म्हणजे कंपनी लाभांश देतेच असं नाही. मी अनेकदा गमतीने म्हणतो की हे कंपनीच्या वृत्तीवरती अवलंबून असतं, त्याच्या नियतीवरती अवलंबून असतं, हे लक्षात घ्यावं लागतं. जर कायदेशीर परिभाषेत सांगायचं झालं तर डिव्हिडंड इज अन अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. मग जो पैसे गुंतवतो त्याला काही वेळेला ते अन्यायकारक होतं. अर्थात अशा पद्धतीच्या लाभांशाची वितरण न करता ते पैसे व्यवसायातच ठेवून जास्त चांगल्या पद्धतीनं वापरली जाण्याची उदाहरणं आहेत. आपल्या देशातलं उदाहरण द्यायचं झालं तर MRF कंपनी सहसा कॅश डिव्हिडंड देत नाही. आज गणितीला लक्षात घ्या की 1 लाखाच्या पुढे ज्या शेअर्सचे बाजारभाव गेले अनेक वर्षे सातत्याने आहे, तो जेव्हा 2 रुपये 3 रुपये डिव्हिडंड देतो तेही वर्षात एकदा देतो, हे जवळजवळ डिव्हिडंड न देण्यातलं गणित आहे. जागतिक पातळीवरचा विचार करायचा झाला तर वॉरन बफेटची बर्कशायर हाथवे हे त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगली भांडवल वृद्धी देण्यासाठी प्रसिद्ध आहे. बर्कशायर हाथवेने त्याच्या आजपर्यंतच्या अनेक दशकांच्या इतिहासात अक्षरशः एका हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच वेळा कॅश डिव्हिडंड दिलाय. अगदी त्यांच्या टाईप ए टाईप बी असे वेगवेगळ्या प्रकारचे शेअर असले तरी फारसा डिव्हिडंड दिलेला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु मी ज्याचे पैसे गुंतवले आहेत त्याचा यानं त्या स्वरूपामध्ये वेळोवेळी परतावा मिळणं ही आवश्यकता असते. अनेकदा ज्या पद्धतीनं ज्येष्ठ नागरिक पेन्शन फंड, फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी गुंतवणूक करतात त्यांना भांडवल वृद्धी नको असते अशातला भाग नाही. तर त्यांना
अनेकदा वेळच्या वेळी मिळणारं नियमित व्याज आणि तेही ठराविक दरानं व्याज हे सोयीचं जातं. यातनं त्यांना स्वतःचं वित्तीय नियोजन करणं सोयीचं जातं. मग अशा अनेकविध पैलूतून विशेषतः ऊर्जा क्षेत्रामध्ये अनेकदा चांगल्या नामांकित कंपन्या ह्या बॉन्ड मार्केटचा आश्रय घेतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या संकल्पनेला कधी बोलून कधी न बोलून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रोत्साहन देण्यात आलंय. कालच्या भागामध्ये म्हटलं तसं म्युनिसिपल बॉन्ड हे त्याचं पाऊल आहे, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तसंही गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः 1992 नंतर आपल्या देशातल्या कर्जरोख्याच्या बाजारांचा खोली, लांबी, रुंदी, उंची सगळ्याचा विस्तार होईल यासाठी या ना त्या स्वरूपाचे प्रयत्न करण्यात आले आहेत. आणि त्यातनं चांगल्या चालणाऱ्या सरकारी कंपन्यांचे कर्जरोखे ही गोष्ट आपल्या देशात सत्तारूढ अध्यारूढ होत चालली आहे. विशेषतः गेल्या काही दशकात त्याच्या आधीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये ज्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट किंवा मुदत ठेवी म्हणायचो, हा एक गुंतवणुकीचा प्रकार उपलब्ध होता. जगाच्या नकाशावरती आपला एकमेव देश होता जिथे कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट किंवा कंपनी फिक्स्ड डिपॉझिटची गणितं होती. HDFC सारखी नामांकित कंपनी तर अगदी 15 दिवसाच्या मुदतीसाठी सुद्धा त्यावेळेला FD घेत असे. परंतु CR भन्साली सारख्या प्रकरणानंतर FDचं मार्केट किंवा फिक्स्ड डिपॉझिटचं मार्केट आपल्या देशामध्ये फार प्रमाणात बंद झालं असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि मग ती उणीव, ती पोकळी भरून काढण्याचा काही प्रमाणातला प्रयत्न म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड मार्केट आहे. मग तुमच्या असं लक्षात येईल की ऊर्जा क्षेत्रासारखी कंपनी जिथे बॅड डेट्सचं प्रमाण कमी आहे अशी क्षेत्र असे बॉन्ड देतात. NTPC केवळ चांगला डिव्हिडंड देते असं नव्हे, NTPCचा शेअर अगदी डे ट्रेडिंग करता नाही पण पोझिशन ट्रेडिंग करता चालतो असं नव्हे, तर NTPC अशा पद्धतीचे कर्जरोखेही देते. मगाशी मी सांगितलेल्या अनेक निकषांची पूर्तता ही अशा बॉन्ड मधनं होत असते. कारण त्याला दोन गोष्टी असतात. मुळात बॉन्ड मध्ये कबूल केलेलं व्याज हे कंपनीला होणाऱ्या नफ्यावर अवलंबून नाही. कंपनीला फायदा होऊ दे किंवा तोटा होऊ दे, कंपनीला त्या बॉन्डवरती त्यावेळचं इंटरेस्ट हे द्यावंच लागतं. आणि त्यामुळे कायद्यात आणि व्यवसायात नेहमी म्हटलं जातं की जर डिव्हिडंड हा अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट असेल तर इंटरेस्ट ऑन बॉन्ड इज अ चार्ज ऑन इन्कम. म्हणजे ज्या क्षणाला कंपनीच्या हातात पैसा आहे त्या क्षणाला मुदती तारखेच्या व्याज हे द्यावंच लागतं. हे कंपनीला बंधनकारक आहे, कंपनीच्या मर्जीवर अवलंबून नाही. आणि या सगळ्या गोष्टीतून एका वेगळ्या पद्धतीची दीर्घकालीन गुंतवणूक आपल्या देशात आपण उभी करण्याचा प्रयत्न करतोय. L&T सारखी कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड जेव्हा काढत असे तेव्हा याच कारणाने त्याला प्रोत्साहन मिळत होतं. पण लार्सन टुब्रो सारखी कंपनी अलीकडच्या काळामध्ये नव्यानं बॉन्ड काढण्यापेक्षा सुद्धा जे आपले नॉन कोअर बिझनेस आहेत त्याची विक्री करून त्यातनं येणारा पैसा आपल्या कोअर बिझनेस मध्ये राबवते. एखादी लार्सन टुब्रो सारखी कंपनी सततच्या आपल्या रिस्ट्रक्चरिंगच्या व्यवसायातनं हाय कॉस्ट डेट रिलीज करते. यातनं कंपनीची स्वतःची व्यावसायिकता, व्यवसाय वृद्धी आणि क्रेडिट रेटिंग ही वाढत जातात. अशा नानाविध पद्धतीनं उत्पन्न म्हणून, परफॉर्मन्स म्हणून, क्षेत्र म्हणून, कंपनी म्हणून, पर्यायानं राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून बॉन्ड मार्केट वेगवेगळ्या पद्धतीचे संकेत देत असतात. याची चालना यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करणं हाही एक उद्देश आहे. आणि म्हणूनच आजच्या या भागाचा शीर्षक किंवा मालिका अर्थसंकल्पाच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद.